मुदखेड शहरात स्थित असलेल्या केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालयात 76वा प्रजासत्ताक दिनी संस्थेच्या क्वार्टर गार्डमध्ये संस्थेचे महानिरीक्षक तथा प्राचार्य सिटी व्यंकटेश यांनी 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8 वाजता त्यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं। यावेळी उपस्थित सैनिकांशी संबोधन करताना संस्थेचे महानिरीक्षक तथा प्राचार्य सिटी व्यंकटेश यांनी देशाची एकता, अखंडता, स्वातंत्र्य, समानता, बंधुता आणि प्रजासत्ताक मजबूत करण्यासाठी घटनेचं पालन सक्तीने आणि उत्कृष्ट कार्य करण्यासाठी सर्व नागरिकांना प्रेरित केलं। सन 2024 मध्ये माननीय संस्थेने दासो कोर्स क्रमांक 96च्या प्रशिक्षणार्थींना चांगले प्रशिक्षण दिले। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सर्व केंद्रीय निमलष्करी दल आणि देशातील पोलीस दलांना विविध शौर्य पदक देण्यात आले, ज्यात सेंट्रल रिझर्व्ह पोलीस दलाला सर्वात शौर्य दर्जा देण्यात आला, ज्यामध्ये शौर्य चक्र 2, शौर्य पदक 19, विशेष सेवा आणि प्रशंसनीय सेवेसाठी पोलीस पदक 57 साठी अध्यक्षांच्या पोलीस पदक 6 ला एकूण 84 पदकांना देण्यात आला। यानंतर मॉन्टेसरी स्कूल आणि केंद्रीय विद्यालयामध्ये ध्वज फडकवण्यात आले। या प्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि खेळाचे विभिन्न कार्यक्रम आयोजित केले गेले। या प्रसंगी महाविद्यालयाचे डेप्युटी कमांडंट दीपक कुमार, डेप्युटी कमांडंट अरुण कुमार, डेप्युटी कमांडंट मोहम्मद शनवाज, सहाय्यक कमांडंट जैकी कुमार, सहाय्यक कमांडंट हरिशंकर, चिकित्सा अधिकारी डॉक्टर निलेश, सहाय्यक कमांडंट वासुदेव, PMG S रमेश, GDMO डॉक्टर C संजीवन सहित अधीनस्थ अधिकारी, इतर रँक अधिकारी आणि सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।